हाय, मी नीलम. भाकरीसाठी चक्री हे आपण जे साधना झाडबुके यांचं सत्यकथेवर आधारित पुस्तक वाचन करत आहोत. त्यातील पुढील कथा मामा की मावशी. मी मेथीच्या भाजीला लसणाची खमंग फोडणी देत होते. आज रविवार म्हणजे सगळे निवांत. मनासारखा स्वयंपाक करायचा, दुपारी छान झोप काढायची, संध्याकाळी खरेदीला जायचं. सगळे कसं आरामात. कल्पनेनेच मी सुखावले होते. तेवढ्यात रेणू, तिच्या मित्रमैत्रिणी सुजी, शर्वरी, प्रिया, तेजू, भाऊ यांचा जोर जोराने हसण्याचा आवाज ऐकू आला. आईचे पत्र हरवल्याचा खेळ. नेहमीप्रमाणे भांडणात संपलेला नाही याची जाणीव झाली, कारण हसण्याचा आवाज उत्तरोत्तर वाढतच होता. रेणू, काय चाललं आहे? म्हणताच रेणू धावत धावत स्वयंपाकघरात आली. जोराने सांगू लागली, मम्मी, मामा की मावशी आली आहे. ऐकून मला रागच आला. गधडी दुसरीत गेली, पण अजून समजत नाही मामी की मावशी म्हणायचे. स्वयंपाक आटपून ॲप्रनला हात पुसत मी बाहेर आले. बाहेरचे दृश्य बघून हसावे की रडावे तेच समजेना. एक 30-32 वर्षाची तरुण रेखीव स्त्री फटकल मारून बाहेरच्या वरांड्यात भिंतीला टेकून बसली होती. समोर एक छोटा स्टँडचा आरसा, बाजूला पाण्याचा तुटका कप, त्यामध्ये दाढीचा ब्रश बुडवून गालाला पाणी साबण लावून रेझरने ती दाढी करत होती. रेणूच्या सगळ्या मित्रमैत्रिणी कुतूहलाने तो प्रकार पाहत होत्या. माझ्या येण्याचे भानही तिला नव्हते. तिच्या एकाग्रतेचा भंग न करता मी त्या मुलांच्यात जाऊन उभी राहिले. एवढ्यात रेणूलाच तिने आरसा उचलून एका अँगलमध्ये धरायला लावला आणि मान वेळावून आपल्या नाजूक हाताने वळसे देत ती दाढी करू लागली. तिची लांब सडक गुलाबी नाजूक बोटे, रेझर गालावर फिरवण्याची लयबद्धता, आरसपाने सौंदर्य, गोरापांढ रंग, कानातील सोन्याच्या रिंगा, कानाच्या पाळीवरील आभूषणे, नाकातली नथणी, नाजूक जीवनी, हनुटीवरील काळा तीळ, छोटेसे पण बोलके चॉकलेटी डोळे, सरळ चाफेकळी नाक, पण नाकाची लांबी थोडी कमीच, गालफडे वर आलेली, पण नाकाच्या ठेवणीमुळे का कोणास ठाऊक चेहऱ्यावर एक गोडवा, नाजूक त्वचा, ओठ लाल चुटूक, डोक्यावर कुरळ्या केसांची महिरप, मागे सैलसर गाठीचा अंबाडा. एखाद्या जुन्या हिंदी नटीप्रमाणे तिचे सौंदर्य दिसत होते. माझ्याकडे लक्ष जाताच ती आदबीने उठून उभी राहिली व म्हणाली, डोंगरावरून आलो ते इष्टीतून उतरून थेट तुमच्याकडेच आलो. 2 दिवस हजामत करायला वेळच मी आला नाही. म्हटले तुमचा वरेपर्यंत हजामत आवरून घ्यावी. भिंतीकडे तोंड करत तिने निऱ्या सोडल्या, लुगडं झटकलं आणि पुन्हा हलक्या हाताने पटापट निऱ्या केल्या. साडीचा काचा करताना उजवा पाय वर करून तिने जी सफाई दाखवली ती बघून मी अवाकच झाले. तेवढ्यात साडीच्या आतली पुरुष घालतात तशी गुडघ्यापर्यंतची लाल चड्डी बघून सारी पोरं हसायला लागली. मग मीच त्यांना दटावले. वेळ झाली म्हणून एकेकाने काढता पाय घेतला. आपणहून तिने स्वतःची ओळख करून दिली. मी कृष्णा, बाप वसंत कारदगेकर, धुळ्याला राहतो. तिच्या भाषेत एक अजब मराठी, हिंदी, कानडी आणि खानदेशी भाषेचे मिश्रण होते. आवाज चिरका घोगरा होता. हालचाली सगळ्या बायकी होत्या. स्त्रीची नाजूकता गोलाई होती, पण माझ्यासमोरच केलेल्या सफाईदार दाढीमुळे आणि गेंगाण्या आवाजामुळे माझ्यासमोर तिला मामा म्हणावे की मावशी म्हणावे हा प्रश्न पडला होता. थोड्या वेळापूर्वी मी रेणूला याच कारणासाठी रागवले याबद्दल वाईट वाटत होते. चहा पिता पिता इकडच्या तिकडच्या सुखदुःखाच्या गप्पा झाल्या. सर्वांची आठवण काढून झाली. ती सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या सगळ्या जोगतेनींना ओळखत होती. तिची त्यांच्याबरोबर जवळीक होती. तिच्या बोलण्यात कोल्हापुरी हेल होता. मनात विचार आला, ही तर धुळ्याची, पण मग हेल कोल्हापुरी कसा? मग मीच म्हणाले, तू तर पक्की कोल्हापुरी दिसतेस. तिला एकदम आश्चर्य वाटलं. तुम्हासनी कसं ओळखलं? चायला कुठे बी गेले की कोल्हापुरी म्हणून ओळखतात बघा. आमच्या अस्सल शिव्या म्हणून तरी मगापासून मी तिच्या सगळ्या दात काढणाऱ्या पोरांवर लई कावलं होतं, पण उगीच थोरा मोठ्यांच्या मुलांना शिव्या द्यायला नकोत म्हणून तोंड मिटून गप्प बसलो होतो. काय करणार, कुठं बी गेलो तरी असंच असतं. ती पुन्हा म्हणाली, आता बघा, इथं चिडवतात म्हणून इनामदारांनी मुलीच्या परभाताईच्या बाळणपणानंतर मला मुलगी व नातवाबरोबर धुळ्याला पाठवलं.
तिथे दुसरी तऱ्हा. ह्यो भोग आम्ही मेल्याशिवाय सुटणार नाही आणि मेल्यानंतर परत ह्यो जलम नको म्हणून काम करून करून झिजून पैसे साठवायचं, बोचकं कोणाच्या तरी हवाली करायचं. मग आम्ही मेल्यानंतर तो सगळं सागरसंगीत तेरावा घालतो, जेवण घालतो, जोगते हिजड्यांना झंपर पीस पातळ घेतो. तेव्हा कुठं आमच्या आत्म्याला शांती लाभते. हे केलं नाही तर मात्र परत असलाच हिजड्याचा जन्म पुढल्याही जन्मी. म्हणून आता 4 पैसे राखून गाठीला ठेवायचं, दुसरं काय. तिच्या बोलण्यात राग होता, विखार होता. आपण काही करू शकत नाही याचा विषाद होता. तोंडात पानाचा तोबरा घालत ती सांगू लागली, माझे आईबा सौंदलग्याच्या इनामदाराकडे शेतमजुरी करायचे. आई दिसायला देखणी, हळदीवाणी गोरीपान. इनामदारासने बायकांचा लय नाद. शेतावर मजुरीला आलेल्या सगळ्या बायकासनी भोगायचा. माझी आई पण त्यातून सुटली नाही. माझ्या बापाला कळायचं पण वळायचं नाही. माझं लहानपण गावाकडं परभाताई, छबुताई यांच्याबरोबर खेळण्यात गेलं. मी कोल्हापूरला इनामदारासंग आलो तेव्हा 6 वर्षाचा होतो. इतर गडी माणसांच्या मुलांसंग खेळायचो, पण सगळे सारखे चिडवायचे, बायल्या बायल्या म्हणून हाक मारायचे. आजूबाजूच्या बंगल्यातल्या पोरांनी तर माझे नाव थोटक्या म्हणून ठेवलं होतं. वाईट वाटायचं. कोपऱ्यात जाऊन मुळूमुळू रडायचो. मग आई जवळ घेऊन पदराने डोळे पुसायची. आईच्या सांगण्यावरून इनामदारांनी मला एकदा डॉक्टरांकडे नेले. बहुतेक काय उपाय नाही असं डॉक्टर म्हणाले असावेत. तेव्हापासून आई नाराज असायची. कडक उपवास तापास करायची. मला घेऊन एकदा डोंगराला जाऊन नवस पण बोलून आले. रात्री रडत उठून बसायची. तिची तब्येतही आता खंगली होती. परभाताई पहिल्या बाळणपणाला कोल्हापूरला आली. तेव्हा तिच्या बाळाला सांभाळायचं, बाटलीनं दूध पाजवायचं, कपडे धुवायचे काय मीच करायचो. तेव्हा माझं वय होतं 14-15 वर्षाचं. मुलाला तेल लावून आंघोळ घालायला, धूप द्यायला शिकलो. माझं परभाताईच्या बाळावरचं प्रेम बघून इनामदार पण खुश झाले. तेव्हापासून मी मग परकर ब्लाऊजच घालायला लागलो. तेव्हा कुठे माझ्या मनाला बरं वाटलं. पूर्वीचा अस्वस्थपणा, चिडचिडेपणा गेला. बाईवानी वागायला लागलो, कपडे घालायला लागलो. तेव्हा जीव शांत झाला. इनामदारांनी ठरवलं की मला परभाताईबरोबर धुळ्याला बाळाला सांभाळायला पाठवायचं. इनामदार लई हुशार. जावयाला आधीच बायकांचा नाद. एखादी तरणीताठी बरोबर पाठवावी तर जावयाचा काही भरोसा नाही. बाईची कधी वाट लावेल सांगता येत नाही. त्यामुळे मलाच तिकडे पाठवणं त्यांना सोयीचं वाटलं. पण जसजसा मी वयात यायला लागलो तशी अंगाला गोलाई आली. चेहऱ्यावर तारुण्याचं तेज, रसरशीतपणा आला. परकर झंपराची जागा साडीनं घेतली. घरातल्या गड्या माणसांची वाईट नजर, जिव्हारी बोलणं, कानाकोपऱ्यात अंधारात गाठून लगट करायचा प्रयत्न करणं, यामुळे जगणं अवघड झालं. परभाताईला आधीच सासरचा जाच. आपण आपल्या तक्रारी सांगून आणखी कशाला त्रास द्यायचा म्हणून मी गप्प बसे. पण परभाताईचा नवरा भाऊसाहेब मात्र प्रेमाने मागे. बाजारात, शेतात बरोबर घेऊन जाई. कधीमधी विडी काडीसाठी पैसे देई. हॉटेलात नेऊन वडापाव खायला घाली. 2-3 वेळा तमाशाला, बारीला पण घेऊन गेला. पण पुढे भाऊसाहेबच अंगसटीला येऊ लागले. आमच्या संबंधांचा गावात बबरा झाला. पण भाऊसाहेबांविषयी तोंड उघडण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. त्रास वाढत गेला. भाऊसाहेब आता हक्काने भोगू लागले. मलाही सवय झाली. परभाताई मूग गिळून गप्प बसली. माहेरचा माणूस. भाऊसाहेबांच्या त्रासाला मी आता कंटाळलो होतो. शरीरही आता साथ देत नव्हतं. छातीवर नागिन उठली होती. अंगावर कपडा पण सहन होत नव्हता. भाऊसाहेब सोडायला तयार नव्हते. शेवटी यल्लमाचा नवस फेडला नाही म्हणून अंगावर नागिन उठली आहे, तेवढे डोंगराला जाऊन फेडून येतो असे भाऊसाहेबांना सांगून घराबाहेर पडलो. डोंगरावर त्यांच्यासारख्याच असणाऱ्या लुगडेवाल्या जोगत्यांनी माझे नाव व पत्ता त्याला दिला होता. मोठ्या अपेक्षेने तो माझ्याकडे आला होता. देवदासी, विधवा, परित्यक्त्या, कुमारी मातांचे पुनर्वसन करण्यात मला बरेचसे यश मिळाले होते. परंतु पूर्वी इतिहास बघता तृतीयपंथीयांच्या पुनर्वसाबाबत मात्र मला अपयशच आलेले होते. हे अपयश पुसून काढायची एक संधी मला मिळाली होती. त्या संधीचा उपयोग करायचा की भूतकाळ लक्षात घेऊन हात झटकून रिकामे व्हायचे या संभ्रमात मी होते. जमेची बाजू एकच होती की कृष्णा कष्टाला तयार होता. त्याची मानसिकता तयार झालेली होती. प्रश्न होता समाजाचा. समाज त्याला कसा स्वीकारेल? त्याला काम मिळेल का? मिळाले तर टिकेल का? इतरांच्या अनैसर्गिक वागणुकीला तो बळी पडला तर काय करायचे? त्याला नागिन झाली असल्याने त्याचे रक्त तपासणे आवश्यक होते. कारण मी बऱ्याच केसेसमध्ये एड्सग्रस्तांना नागिन झालेली पाहिली होती.
कोणताही आधार नसलेल्या कृष्णाला मी महिला सुधारगृहात पाठवू शकत नव्हते, कारण त्याची मानसिकता, वागणे स्त्री सुलभ होते पण शरीर पुरुषाचे होते. धुळ्याच्या सरकारी दवाखान्यात प्रकृती दाखवल्यानंतर जो वैद्यकीय अहवाल दिला होता त्या कागदपत्रांमध्ये कृष्णा कारदगे, पुरुष, वय वर्ष 35 असा उल्लेख होता. अशा तृतीयपंथीयांना आसरा देणाऱ्या निवारागृहाची खरोखरच नितांत गरज आहे. त्यांच्यासाठी शासनाच्या व स्वयंसेवी संस्थांच्या कोणत्या योजना आहेत, त्यांच्या समस्या काय, त्यांचे जीवन कसे असते, अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ माझ्या डोळ्यांसमोर आले आणि या क्षणाला आपण फार काही कृष्णासाठी करू शकत नाही या जाणीवेने मला अपराधी वाटू लागले. त्याचवेळी मी एक निर्धार केला, या तृतीयपंथीयांच्या समस्यांचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करायचा. त्यांचे प्रश्न समाजासमोर, शासनासमोर मांडायचे. आपण प्रयत्न करायचा या विचारानेच माझा आत्मविश्वास वाढला. तृतीयपंथीयांच्या समस्यांचा शोध घेण्याचे बीज इथेच रोवले आणि पदर बांधून मी कामाला लागले. तृतीयपंथी छोट्याच्या घरी कृष्णाची राहण्याची, जेवणाची सोय केली. कृष्णाच्या नोकरीसाठी जवळजवळ 5-6 महिने पायपीट वणवण केली, पण मीच तोंडघशी पडले. हे ध्यान काय नोकरी करणार, याला कोणते काम सांगणार, आम्हाला धडधाकट पुरुष कामाला पाहिजे, असला अर्धवट पुरुष नको, अशीच शेरेबाजी ऐकू आली. छोटा मोठा व्यवसाय काढून देणेही अवघड होते, कारण कृष्णाला पैसेही हाताळणे माहीत नव्हते. त्याच्या भोळ्या स्वभावामुळे धंद्यात खोट येणार हे गृहीतच होते. काही करू शकत नाही यामुळे मला नैराश्य येत होते. खूप विचारांती भावनेपेक्षा डोक्याने काम केले तर यश येते याची मला जाणीव झाली. कृष्णाच्या विविध सवयी, स्वभाव, आवडी, कोणत्या प्रकारचे कष्ट तो करू शकतो, त्याची पार्श्वभूमी, त्याची अपेक्षा याचा अभ्यास करून मी कामाला लागले. साफसफाई करायला आवडणारा, मुलांच्यात रमणारा, कोणत्याही कामाला कमी न समजणारा, पण शारीरिक कष्टांची मेहनत न पेलणारा कृष्णा एखाद्या बालवाडीत स्वच्छता ठेवायला, मुलांचे शिशू काढायला योग्य ठरेल असे मला वाटले. माझी मैत्रीण सई हिने नुकतीच बालवाडी पाळणाघर सुरू केले होते. तिला झाडलोट करणं, मुलांवर लक्ष ठेवणं यासाठी एखादी व्यक्ती पाहिजे होती. राहण्यासाठी स्वतंत्र खोली होती, एक वेळचे जेवण मिळणार होते, वर थोडा पगार. नोकरी तर चांगली होती, पण कृष्णाला सई स्वीकारणार का हा मोठा प्रश्न होता. माझा पूर्वानुभव मनात असंख्य शंका निर्माण करीत होता. धडधडत्या अंतकरणाने मी सईला फोन केला. कृष्णाबद्दल पूर्ण माहिती सांगितली आणि काय आश्चर्य, सामाजिक जाणीवा प्रगल्भ असलेल्या सईने अगदी आनंदाने कृष्णाच्या नोकरीला संमती दिली. माझ्यावर विश्वास ठेवून 1 तारखेपासून कृष्णाला नोकरीवर रुजू होण्यास सांगितले. कृष्णाला पोहोचवायला मी सईच्या बालवाडीत गेले. सई हळू आवाजात मला विचारत होती, याला आम्ही मामा म्हणायचे की मावशी? सईचा प्रश्न बरोबर होता, पण उत्तर माझ्याकडे नव्हते, कारण मी देखील त्याला कधी स्त्रीलिंगी तर कधी पुल्लिंगी संबोधित होते. धन्यवाद. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.